भारतातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय हुशार, मेहनती आणि चिकाटीचे असतात. पण ज्यावेळी परदेशातील विद्यापीठांमध्ये शिकण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये येतो त्यावेळी तो विचार झुगारून टाकतात, कारण त्यांना इंग्रजीची भीती वाटत असते. आपल्याला इंग्लिश कम्युनिकेशन नीट येत नाही. एक वेळ आपण परीक्षा पास होऊ, अब्रॉड एज्युकेशनची सगळी प्रोसेस सुद्धा नीट पूर्ण करू, पण त्या देशामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं नीट जुळवून घेता येईल का, आपल्याला कम्युनिकेशन येत नाही तर आपल्याला तिथं काहीच करता येणार नाही, या भीतीनं त्यांची गाळण उडते आणि त्यामुळे परदेशात पुढे शिक्षणासाठी जायलाच नको असा विचार हे विद्यार्थी करतात. मात्र लक्षात ठेवा, फक्त भारतीयच नव्हे तर अनेक देशांमधील विद्यार्थी जसं की जर्मन, मिडल ईस्ट, फ्रेंच, स्पॅनिश या देशांमधील विद्यार्थी सुद्धा इंग्लिश ही त्यांची सेकंड लँग्वेज असते. त्यांना सुद्धा विद्यापीठांमध्ये, परदेशातील विद्यापीठांमध्ये, विशेषतः अमेरिका किंवा युरोपमधील विद्यापीठांमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला जुळवून घ्यायला अडचणी येतात. तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथं विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंग्लिशचे सपोर्ट क्लासेस घ्यावे लागतात आणि त्याच्यावरती मेहनत घेतल्यानंतर काही कालावधीनंतर त्यांना त्यांचे ऍक्सेंट, रायटिंग स्टाईल इत्यादी गोष्टी सुधारवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणताही विद्यार्थी परफेक्ट इंग्रजी स्पीकर बनून परदेशामध्ये जात नाहीये. तिथं जाऊन तिथल्या वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात केल्यानंतर त्याच्या इंग्रजीमध्ये हळूहळू सुधारणा होत असते. त्यामुळं इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सध्या अडथळा येत असेल तर लक्षात ठेवा, युट्यूब, वेगवेगळे फ्री कोर्सेस, पॉडकास्ट, न्यूजपेपर, चांगली पुस्तकं यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं इंग्लिश नक्कीच चांगलं बनवता येऊ शकतं. एक गोष्ट नक्की विसरू नका, ती म्हणजे भाषा नंतर येते, भाषा हळूहळू येते, अगोदर आत्मविश्वास येतो. तर तो आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर परदेशी विद्यापीठांमध्ये जाण्याचं पाऊल नक्की उचला. हा व्हिडिओ आवडला असेल तर दूरदेशीच्या ज्ञानवाटा हे पेज फॉलो करायला विसरू नका.